नमस्कार. मी हरेश्वर काशीनाथ कोली, करंजा, उरण. मला कम से कम 1.5 महिन्यापासून मुलवा आणि पिस्तुलाचा प्रॉब्लेम होता. मी विशाल सर ना, त्यांना दोनागी नोडमध्ये उरण नोडमध्ये त्यांच्याशी संपर्क केला आणि माझे जे काही आजाराचा दाखवला. त्यानंतर त्यांनी निदान केला की तुला पिस्तुला आणि मुलव्यात हे दोन्ही झालेले आहेत, चेक करून. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं तुला MRI काढायला लागेल. मी MRI रिपोर्ट, रक्त चेक, ECG, हार्टचा रिपोर्ट असे रिपोर्ट मी काढून पुन्हा डॉक्टरांना एक मुलाखत घेतली. तेव्हा त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की तुला उद्या आम्ही तुझं ऑपरेशन करून जे काही तुझी व्यथा आहे मुलव्यात किंवा पिस्तुलाचा हे निघून जाईल मस्तपैकी. तर मी जेव्हा एंट्री केली हॉस्पिटलमध्ये तर मला तिथंच जाणीव झाली की हॉस्पिटल किती स्वच्छ क्लीन आहे. आणि जसा एक स्टेप माझी केली त्यांच्या माणसांनी की त्यांची सिस्टीम जी क्लायंटला किंवा पेशंटला चांगलं ठेवण्याची ही एक नंबर आहे. तिथल्या नर्स, वॉर्ड बॉय जे करणार डॉक्टरांच्या खाली करणारे काम किंवा भूल देणाऱ्या मॅडम आलेल्या त्यांचं काम एकदम सुरेख पद्धतीने आणि समजून सांगून त्यांनी मला भूल देऊन पहिली गोष्ट केली. त्यानंतर डॉक्टर येऊन ऑपरेशन एकदम व्यवस्थित करून पेशंटशी बोलचाल करत केलं. आणि मला असं जाणवलं पण नाही की माझं ऑपरेशन होतं आहे म्हणून. आणि त्यांची सिस्टीम आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये की पेशंटला कसा काय व्यवस्थित हँडल करायचा किंवा जी काही त्याला त्रास नाही होईल असे मला स्टेचरवर स्वतः डॉक्टरांनी रूममध्ये आणला. शक्यता असे डॉक्टर कोण करत नाही, पण माझ्यासाठी काय त्यांचं भाग्य आहे किंवा माझा भाग्य आहे सॉरी, त्याच्यामुळं मला त्यांनी त्यांच्या जे ॲडमिट रूममध्ये आणला. आणि इथल्या प्रत्येक गोष्टी रूम एक नंबर टकाटक आहे. त्याच्यामध्ये AC सर्व्हिस आहे, फॅन आहे, मच्छरसाठी अगरबत्ती आहे, प्लस पेशंट प्लस त्याचा नातेवाईकाला एक बेड ठेवला आहे. त्याला पण सोय सर्व काही ठेवलेली आहे. इथं बाथरूममध्ये गिझर आहे, एकदम स्वच्छ क्लीन असा बाथरूम आहे, टॉयलेट. आणखी डॉक्टरांची वार्ता केली त्यांचे मुळात डॉक्टर एवढे व्यवस्थित समजून सांगतात तर त्याच्यामुळं मला एकदम भारी वाटला की बहुतेकांना जर असा काहीकांना जर आजार असेल तर नक्की या हॉस्पिटलला येऊन भेट द्यावी आणि आपला काम करावं. कारण ते दर पण योग्य घेतात. तर पुढं जर असा कोणाला आजार असेल तर नक्कीच त्यांनी इकडं यावं असा माझी विनंती आहे.